हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम-पी-डब्ल्यू त्या जागा आलेल्या आहेत. तर त्यासाठी नेमका सिलेबस काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा, फक्त मी संबंधित विषय एवढंच तुम्हाला सांगणार नाही. तर संबंधित विषयामध्ये जे 60 प्रश्न येणार आहेत, ते कोणत्या टॉपिकवर येणार आहेत, कोणते प्रश्न येणार आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला यासाठी संपूर्ण सिलेबस असलेला एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त ₹500 मध्ये मला संपूर्ण सिलेबस यामधनं कव्हर होणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात माहिती आहे का, की जे परीक्षेचं स्वरूप आहे ना, त्या स्वरूपाची माहिती पाहूयात आणि नंतर जो संबंधित विषय आहे, ज्यावर 60 प्रश्न येणार आहेत, त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, याची डिटेल्समध्ये माहिती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न येणार आहेत. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. असे एकूण 200 गुण आहेत. त्याच्यानंतर परीक्षेचा कालावधी 2 तास असणार आहे आणि सर्व प्रश्न हे मराठी भाषेत येणार आहेत हे लक्षात ठेवा. तांत्रिक घटकाचे सुद्धा जे 60 प्रश्न आहेत ते सुद्धा मराठी भाषेत विचारले जाणार आहेत. त्यानंतर परीक्षेचा दर्जा आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वी असा त्याचा दर्जा त्यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहा, मराठी व्याकरणावर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. इंग्रजी व्याकरणावर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. सामान्य ज्ञानावर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये गणित, बुद्धिमत्ता दोन्ही 10 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि संबंधित विषयावर 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय कोणता आहे? तर संबंधित विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे. मग आता या संबंधित विषयाचा जो तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम आहे, हे जे 60 प्रश्न येणार आहेत, हे नेमके कोणत्या घटकावर येणार आहेत, कोणत्या टॉपिकवर येणार आहेत, ही माहिती आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी पहा, त्याचे सर्व टॉपिकच मी तुम्हाला सांगत आहे, की नेमकं याच्यावर कोणत्या घटकावर प्रश्न येणार आहेत. तर एम-पी-डब्ल्यू सिलेबस पण हा कोणता सिलेबस आहे? तर तांत्रिक घटकाचा सिलेबस आहे. हा पाहायच्या आधी एक काही सेकंद, की स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2012 ते 2022 पर्यंत झालेले सर्व पेपर आरोग्य विभागाचे दिलेले आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची जी परीक्षा झाली बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यात जे तांत्रिक प्रश्न आले होते, यातले खूप प्रश्न त्या तांत्रिक घटकामध्ये विचारलेले होते. त्यामुळे या परीक्षेला सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. आता या ठिकाणी पहा, एम-पी-डब्ल्यू सिलेबस पाहत असताना सर्वप्रथम मानवी शरीर. आता मानवी शरीरामध्ये ज्या अवयव संस्था आहेत की नाही, त्याच्यामध्ये श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, अस्थी संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था आहे. तर हे सर्व घटक तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हा झाला पहिला घटक, की मानवी शरीरामध्ये श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, त्याच्यानंतर अस्थी संस्था, प्रजनन संस्था आणि उत्सर्जन संस्था. आता सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे रोग व रोगांचे प्रकार. मग याच्यामध्ये तुम्हाला दूषित पाण्यामुळे होणारे रोग असतील, संसर्गजन्य रोग असतील, असंसर्गजन्य रोग असतील, त्याची पुढे आपण डिटेल्समध्ये माहिती आता लगेच पाहणार आहोत. तर सर्वात जास्त प्रश्न हे रोग आणि रोगांचे प्रकार यावरच आपल्याला विचारले जाणार आहेत. आता त्याच्या पुढचं आहे पहा, जंतू संसर्ग. आता जंतू संसर्ग म्हणजे काय? त्याच्यामध्ये यालाच आपण संसर्गजन्य रोग असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोग, जे विषाणूमुळे संसर्ग होतो ते. त्यानंतर जीवाणूजन्य रोग, जीवाणूचा संसर्ग झाल्यानंतर जे रोग होतात ते. त्याच्यानंतर आदिजीवामुळे होणारे रोग, ज्याला आदिजीवाचा संसर्ग झाल्यानंतर हे रोग होतात. त्यानंतर प्रवर्तांमुळे होणारे रोग आणि कृमीमुळे होणारे आजार. तर हे सर्व जंतू संसर्ग किंवा संसर्गजन्य आजारामध्ये येतात. त्याच्यानंतरचं आहे साथीचे आजार आहेत. त्यानंतरचं आहे, आता इथं संसर्ग व असंसर्गजन्य रोग म्हटले, पण ऑलरेडी जंतू संसर्गमध्येच हे संसर्गजन्य रोग सर्व इन्क्लूड आहेत. मग आता असंसर्गजन्य रोग आहेत, त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यानंतरचं आहे लसीकरण, कारण हे जे एम-पी-डब्ल्यू असतात, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, लसीकरण सुद्धा त्यांना करावं लागतो. त्यानंतरचा घटक आहे पहा, लसीकरणानंतरचा, तो आहे
कुटुंब नियोजन, त्याच्यानंतरचं आहे पोषण आहार, त्यानंतरचं आहे जीवनसत्व, नंतरचं आहे मानसिक आरोग्य, त्यानंतर स्वच्छता व व्यवस्थापन. तर त्याच्या पुढचं पाहूयात आपण काय-काय दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर समुदाय आरोग्य शुश्रूषा याच्यावर सुद्धा प्रश्न येतील. प्रथमोपचार याच्यावर सुद्धा प्रश्न येतील. त्यानंतरचं आहे कुपोषण आणि त्याच्या शेवटचं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. पण याच्यामध्ये लक्षात ठेवा हे जरी 15 टॉपिक असले तरी सर्वात जास्त प्रश्न हे जे रोग आणि रोगांचे प्रकार हा जो घटक आहे त्याच्यावर येतील. मग त्यामध्ये ते दूषित पाण्यामुळे होणारे आजार असतील, संसर्गजन्य आजार असतील, असंसर्गजन्य आजार असतील, म्हणजे जेवढे काही रोगांचे प्रकार आहेत ते सर्व व्यवस्थित करा. सर्वात जास्त प्रश्न त्याच्यावर येणार आहेत आणि त्यासोबतच हे जे बाकीचे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. तर हा होता आपला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो एम-पी-डब्ल्यूचा जागा निघालेल्या आहेत त्यासाठी असलेला सिलेबस. मग मी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप पण सांगितलेलं आहे आणि संबंधित विषयामध्ये जे 60 प्रश्न येणार आहेत ते कुठून येणार आहे म्हणजे त्याच्यासाठी कोणते टॉपिक करायचे आहेत त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आपला विठ्ठल जोशी ॲपमध्ये एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. त्यामधून हे सर्व तुमचं कव्हर होईल. तसंच टी-सी-एस पी-वाय-क्यू सुद्धा याच्यामध्ये मी दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.